कैसे हो दोस्तों, स्वागत है आपका हमारे न्यू व्लॉग में। तो आज जा रहे हैं हम मोर्शी में, वहाँ पर एक फार्मर है उनको मिलने। तो उन्होंने इतनी अपडेटेड खेती की है, हम पानी फाउंडेशन की टीम की तरफ से जा रहे हैं उससे मिलने। तो उसने खेती में बहुत आधुनिक तरीके से बहुत प्रगति की है। तो चलो आपको ही दिखाते क्या कैसे क्या क्या मैनेजमेंट के खेतों में। और हमारे साथ है शुभम और किरण, मुथूट फाइनेंस के CEO। तो चलो चलते हैं अपन, ठीक है। तो दोस्तों अभी हम आ चुके हैं यहाँ पर, पानी फाउंडेशन की पूरी टीम भी आ चुकी है। कैसा लग रहा है किरण? नंबर लगून तो अभी चलते हैं भाई, ठीक है। चलो आप पीछे देख सकते हैं, ऑटो है, टीम आ चुकी है पानी फाउंडेशन की वगैरह, ठीक है। चलो देखते हैं क्या क्या इन्फॉर्मेशन मिलती है यहाँ से। तो दोस्तों अभी हम जा रहे हैं वावर दर्शन करने के लिए। यहाँ पर देख सकते हैं आप। कैसा लग रहा है किरण? एक नंबर वाटून राहिला. बम आलं होतं जंगलामध्ये. वाघ नाही पाहिजे फक्त इकडे. भैया कैसा लग रहा है गिर के? हवा निघली गाडी. क्या आपने कभी ऐसा झोपड़ा देखा है? नाही हो, एक नंबर झोपला आहे. असं वाटते का महाल आहे. महाल 5 स्टारचाही पेक्षा चांगला आहे. भाई किसान का है भाई, किसान का ऐसा होता है. चलो कुछ इन्फॉर्मेशन ऐकते. पशुवैद्यकवाल्यांचा इथून गाडी सोडल्याचे पोरे त्याच्यानंतर राहुरी बेटातून नेले होते. अच्छा. आणि नंतर मग तिथून मग ते सगळीकडे पसरले. काय त्याच्यात इतके सगळी व्हरायटी लावल्या होत्या, पण फायनल आहे ना आपल्या तो हेच राहिलं चांगलं. हे वाला गावात हा एवढा म्हणजे रोजीत पण ते टिकलं. हा. आता याला यावर्षी पाणी काही नाही दिलं तर पाहू आपण की समजा पाणी नाही दिलं, किती दिवस पाणी नाही दिलं तर हे जिवंत राहू शकतो. जिवंत राहू शकते. नाही तर आतापर्यंत पाणी देऊन खूप मस्त राहत होते. तर यावर्षी पाहतो फक्त. मला वाटते हे पावसाळ्यात होईनच मरणार नाही. दोस्तों आपको दिखा रहे जंगल में मंगलमय घर, ये देखो, हाँ मजा ही आ गया। इसको बोलते ओल्ड इज गोल्ड. हम जा रहे जंगल सफारी का मजा लेने और झोपड़ी में कौन है वो देखने के लिए, ठीक है। आप बने रहिए, हमारे साथ है किरण और हमारी पीछे है झोपड़ी. कांद्याच्या स्टोरेजसाठी असं नाही. ये देखो, आहा हा, क्या है झोपड़ी, खतरनाक झोपड़ी. चलो अंदर जाके देखते. टूटा है भाई ये तो अंदर से, ये देखो भाई, जूने काल की झोपड़ी देखो. ठंडी लग रही है, इतनी गर्मी में ठंडी. अरे भाऊ स्वेटर घातलं मी ना. तो दोस्तों यहाँ का पूरा हमने विजिट कर लिया है. अभी जा रहे हैं दूसरी जगह पे विजिट करने के लिए. यहाँ पर पूरा है, ये देखो क्या ही झोपड़ी बनाई है. और ये देखो पूरा जंगल वेरू का है. ये देखो जगह जगह पे वेरू. किरण क्या कहना चाहोगे आप? क्या आप ऐसी खेती करोगे? भाई इसको बोलते इंडियन जुगाड़. मतलब देखो यहाँ पे पूरा पत्थर है. और इन्होंने इतने प्रगतशील शेतकरी आहे. त्यांनी पहा हे किती मोठे बांबूचे झाडं लावून ठेवलेले आहे. इन्कमच इन्कम. ना खर्च, ना फवारा मारायला लागत, ना रोटारेटर, ना ट्रॅक्टर, ना काहीच नाही. इन्कमच इन्कम. 100 रुपयाचा 1 एरू. इथे ते सांगत होते की एका वर्षाला कमीत कमी 20,000 एरू निघतात. 20,000 मल्टिप्लाय 100 करून घ्या तुम्ही बिना खर्चानं. 1 वेळा लावा आणि 40 वर्षापर्यंत पैसाच पैसा. त्या पैसा पैसा करून बघा. त्याच्या जागी हा बांधला होता. तर तेव्हा क्वालिटीचा तेव्हा विचार केला तर 10,000 खर्च येणार होता आणि याला आपल्याला तेव्हा 1,000 रुपये खर्च आला होता. ही जी खोली होती ना तेव्हाची,
साधारणपणे 4 फूट खोल होता हा इथं. 4 फूट पूर्ण इकडे नाला बराच खोल होता. तर इथं काय केलं आपण, इथले जे दगड होते ना ते दगड गोळा केले. आधी साधारणपणे 2 फूट रुंदीचा आणि 2 फूट खोल असं 1-1.5 फूट खोल असं इथं पायवा खोदला आणि याच्यावरच याच्यावर ते दगड रचत गेलो आपण. पहिले विहिरीची जुळाई करत होती दगडाची त्या प्रकारानं मध्ये आपण 2 फूट खोलीची 2 फूट आणि 1 फूट रुंद खोलीची एक पायवा घेतला आणि तिथं अशी काळ्या मातीची भिंत टाकत आणली, म्हणजे खालून माती पाणी वाहून जाऊ नये याच्यासाठी. तसंच तिकडे गेलं आणि इथले बुरुम होता तो इथंच भरून ठेवला. मग एवढं केलं होतं. आता हा मागच्या वर्षी फुटला, खूप पाऊस झाला, इथे खाली शेगड्याने छिद्र केले होते. आता जवळपास 30-35 वर्ष चालला गेलो. 42-43 वर्षापासून आपल्या घरामध्ये अजूनही आरामात गॅस सुरू होते. तो कधी याच्या खाली जवळपास 10 फुटाचा खड्डा, त्याच्यामध्ये या याच्यावर आपण जसं ते डोंब राहतो ना, डोंबवर मातीनं टाकता पाणी भरलं याच्यामध्ये. आणि पाण्याचा फायदा एकच होतो का पाणी एकदम थंड आणि एकदम गरम होत नाही. आतमधले जे बॅक्टेरिया आहे ते सारखे काम करत राहतात. थंड गरमचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. घरी स्वयंपाक करायला पहिले आमच्या घरी लाईन पण नव्हती, तर याच्यावर सगळे लाईट पण लागत होते. ते गॅस बत्ती पाहिले का बरं पहिले? हो, तर ते गॅस बत्ती सारखे मेंथलचे लाईट होते सगळे आपल्याकडे. आता सुद्धा करताय का मग? नाही ना, आता ते गॅस ते जर लॅम्प मिळाले की नाही तर आताही करायला आवडत, पण लॅम्प आता भेटून नाही राहिले. क्या कहना चाहोगे किरण इस पर? देसी जुगाड़ देखो, शेन से बना रहे, वो लाइट चला रहे और घर पे सब्जी भी पका रहे, स्वयंपाक कर रहे. देखो ये कहते हैं इसको टैलेंट ऑफ इंडिया, इंडियन टैलेंट. कुड़े है का? ये खाली है. तो दोस्तों यहाँ पर एक प्रॉब्लम हो चुकी है. जाना था उस साइड से, लेकिन उस साइड किसी ने पानी छोड़ दिया. तो अभी किरण हमें शॉर्टकट से लेकर जा रहा है. किरण को पता है कहाँ से जाना है करके. जाणं येणं जाय आपल्या इकडे. यार काय टेन्शन घेत आहे. वावरात जाणं होत नाही आमच्याकडून आणि इकडे चाललो आम्ही लोकांचे वावर पाहायला. काय किती म्हणावं. भाऊले वावराचं नाव घेतलं, हात दुखते पाय दुखते चालवून जाते. आणि इथं कास्तकार कोणता प्रगतशील शेतकरी करता कुठं आणलं पाय. देख लो, आप भी बताओ. भाई अभी उसके खेत में जाना है. किरण शॉर्टकट से लेके जा रहा था हमें. देखते अब किरण का शॉर्टकट. सब तो भाई उसी रास्ते से गए, लेकिन किरण हमें अलग रास्ते से लेकर आया. ठीक है, मुझे पता था कि वहां से जाना है, सबको पता था कि वहां से जाना है. जिसका खेत है उसे भी पता है कि वहां से ही जाना है. लेकिन हमारा यार है किरण, उसको नहीं पता. उसको पता है कि दूसरे रास्ते से जाना है. काय म्हटलं तू ना? ये देखो, यहाँ से इसने रास्ता ढूंढ लिया. देखो. अरे भाई, हमें पता था भाई किरण जहाँ कुछ भी लेके जाएगा वो सही रास्ता होगा. हमें पता है भाई. कोई कह रहा था कि रास्ता पता नहीं है. अरे भाई, अरे हम नहीं. जहाँ देखते हैं ना वो रास्ता निकल जाता है. हमें कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र. हमें पता था भाई किरण लेकर जाएगा तो सही रास्ता ही होगा, इसलिए हम आज चले आए किरण के पीछे. तो चलो, अब वैसे बोला तो पानी यहाँ भी है. नाही भाई, आपण तिकडून जायला पाहिजे डायरेक्ट इथून. अभी देखते यहाँ से धीरे धीरे करके जाते. ये देखो भाई, खेती देखो आप. हाँ, कितने बड़े बड़े पेड़ है. किसके पेड़ है किरण है? किरण बताएगा इस पेड़. ये आंबे की पेड़ है. हाँ. पर आंबे नहीं लगा इस पे. तो चलो वहाँ पे माहिती कुछ गोळा करते. कुछ वो सांग रहे हैं, उनका ऐक लेते हैं हम. चलो. देणार रे याच्यावर देणार. त्याच्यातले गावरान काही खूपच चांगले वाले ठेवले. आणि ह्या झाडांवर आपण कलम केली, पण कलम जागेवर केली आणि इथंच केली. झाड पहिले लावलं, त्याच्यानंतर 2 वर्षानंतर कलम केली. नाही तर तुम्हाला नर्सरीचं आणलं असतं तर इथं कुठं तरी कलम दिसते, खाली घरायला. आता इथे हाईट आपली बऱ्याच वर आहे. असं इथं आपले काही कलमीचे काही नाव आहेत. आपल्याकडे पहिल्यांदा आता आपल्याकडे जवळपास 440
कमी जास्त झाडं आहेत. तर 200च्या आसपास आपल्याकडे गावरानी झाडं होते सगळे. आता त्याचा बाबांनी याच्यावर नंबर असेल तर माहीत नाही, त्यांनी याच्यावर जे कलमवाले त्याच्यावर व्हाईट अक्षरानं नंबर लिहिले होते आणि इकडे गावरानीवर लाल अक्षरानं लिहिले होते. आणि मग त्यांनी त्याचा याला जेव्हा या सुरुवात झाली फळं येण्याची त्याचा एक 4-5 वर्षाचं लिहून ठेवलं की या झाडाचा किती दिवसानंतर पिकतो, आंबा कसा आहे, खायला कसा वाटतो, किती दिवसानंतर पिकतो, हे सगळं लिहून ठेवलं. त्याच्या लक्षात आलं बाबा हे आंबे काही कामाचेच नाही आहे. मग त्याचं आपण असे त्या इकडे जर दिसतील तुम्हाला ते तसे वरून, आता हे तर वेगळ्या कारणानं कापल्या तेही सांगतो नंतर, असे कापले आणि त्याच्यावर मग परत कलम केले आपण. त्याच्यावरून जे फुटवा निघते ना त्याच्यावर कलम केले. इकडे इथं पण सगळ्या आपण नंतर ज्या निघालेल्या फुटव्यावर कलमा केल्या. पण आजही आपल्याकडे जवळपास 60 प्रकारचे चांगले गावरानी आहेत त्या 200 मधले. कारण गावरानी बऱ्यापैकी मोठे होतात, थोडासा काळा वगैरेचा प्रॉब्लेम राहतो. एवढे आंबे बहरते का मग हे? साधारणपणे असं समजा तुम्ही 80% 100तले 20 राहतात, पण सगळे जवळपास बहरतात आपले. कमी जास्त येतात पण येतात. बाकीच्यांना जसं 1 वर्ष आडचा प्रश्न येतो तसं आपल्या इथं साधारण होत नाही. कारण आपण पहिलेपासून त्याला केमिकल काही टाकलं नाही खाली, म्हणजे ग्रोथ रेग्युलेटिंग हार्मोन म्हणा हे म्हणा. आणि इथं आपण ते दरवर्षी संजीवकाची स्लरी आणि हे सगळं सोडतो. तर झाडामध्ये काय आहे, तुमच्या ताकद जर असेल भरपूर तर ते साधारणपणे फुलोरा देते. कमी जास्त होते गावरानीमध्ये होते किंवा याच्यामध्ये. पण म्हणूनच काय केलं आपण की एकच व्हेरायटी नाही लावली. म्हणजे समजा मी केसरच लावला असता तर केसर यावर्षी आला बा, दुसऱ्या वर्षी कमी आला, थोडासा जास्त कमी जास्त झाला. तर आपल्या इकडे जवळपास असं नाववाले ज्या व्हेरायटी आहे जवळपास 17 ते 18 व्हेरायटी आहे. म्हणजे केसर झाला, रत्ना झाला, हापूस आहे, नीलम आहे, बेगमपल्ली आहे, दशेरी आहे, आम्रपाली आहे, असे जे नाव आहे ना, तर हे जवळपास आपल्याजवळ 17-18 व्हेरायटी आहेत त्या. आणि बाकीचे जे गावरानी आहे 60 त्यापेक्षा जास्त गावरानी आहे. तर याच्यामध्ये 2 फायदे झाले. एकाच वेळेस आपण कुठे गड्ड्यात नाही जात. म्हणजे दशेरी यावर्षी भरपूर येईल तर थोडासा केसर कमी येईल, तो जास्त आला तर हा कमी येईल, असं काही ना काहीतरी. किंवा झाडं मागं पुढं लावलेले एकाच वेळेस नाही लावले, त्याच्यामुळे कुठं ना कुठं कमी जास्त मध्ये हे आपल्याला एक ॲव्हरेज येऊन जाते. कमी जास्त मध्ये साधारणपणे तेवढं त्या खालीवर आपल्याला काही ना काहीतरी भेटते. पूर्ण आपण गड्ड्यात जातो असं नाही. याच्यावर फवारणी करायची अशी काही गरज नाही. करतो ते सांगतो मी तुम्हाला. आता याच्यात काय झालं, हे जे तुम्हाला दिसून राहिले इथं हे सगळे विद्यापीठाची कृपा आहे आमच्यावर. ते आम्ही आणले होते विद्यापीठातून, बाबांनी रोप आणले होते. म्हणजे एक रोप आणलं होतं, त्याच्यानंतर त्याच्या आपण कलम केल्या. आता ते काय झालं की घाई हे झाली की त्याला फळ न येऊ देता आपण कलम केली, म्हणजे चांगले त्याचे फळ झाले आणि कलमा केल्या. पण हे नागिन आणि पायरी म्हणून हे आणले होते. तर हे ॲक्च्युली नागिनी नाही होते, पायरी नाही होते, बोलतेच काहीतरी निघाले, त्या क्वालिटीज नाही होते. मग आम्ही याला सोडून टाकले. पण आता याच्यामध्ये आपला जवळपास 15 वर्षाचा वेळ गेला फालतू. किंवा चांगले आहे आपल्याला माहीत नसेल, दुसऱ्या वर्षी पाहू, तिसऱ्या वर्षी पाहू, मग त्या कसं तोळाले जीव होत नाही. तसंच त्या इकडल्या साईडला मी सगळे काढून टाकले. मी ते इकडे चौसा आणि लंगडा म्हणून होते, ते पण दोन्ही व्हेरायटी आपल्या चौसा काढला आणि लंगडा काढला, तो बरोबर होताच नाही. आता मी थोडासा त्याच्या माझ्या आयच्यामध्ये चांगल्या जर कुठल्या बागेमध्ये मिळेल तरच चौसाची टेस्ट चांगली लंगडायची आहे. पण ते ओरिजिनल जर चांगली टेस्ट वाला असेल तर तिथूनच आपण करणार. तर हा एक करू आपण थोडंसं. याला का लावलं सर पिपेले? मग तेलच झालं लावला काय वाटते, विचारू आपण त्याला. त्याचा आपण अंदाजच नाही घेऊ शकत. आपलं पूर्ण मोठं डॉक्टर आहे का आपल्या हिशोबाने, त्याचं मोठं डॉक्टर चालते सुद्धा नाही चालतं आपल्या हिशोबाने. तर ते त्याचं क्वालिफिकेशन काय आहे तर असं लहान बंधू आहे. हां, ते मला विनोदाचं अजूनही माहीत नाही काय आहे.
जसे छोटे बंधू आहे ना यांची आगरी माणूस पोयाचं घेणे आलं रासायनिक औषध याचं काय केलं याने याच्या जमिनीसोबत खूप इमानदारी केली. याची खासियत असते त्याने याच्या जमिनीसोबत खूप इमानदारीने काम केलं. बरोबर सगळ्यांनी जमिनी इमानदार आहे. जमीन इमानदार हे करायला ते आणि अपेक्षा नाही ना अपेक्षा असं सोडत असेल दुसरा. तो दोस्तों बहुत साऱ्या गोष्टी हमने सीख लिया है. अभी किरण बताएगा क्या क्या सीखा है हमने. बहुत सारं शिकलं आहे मी पण आता काय करतं सांगणं तर होत नाही. थोडं बहुत सांगून देत ते हे काय नाव आहे त्याचं फुटाणे सर. फुटाणे सर ते त्यांच्याजवळ वावर आहे खूप सारं. त्यांनी असं आंब्याची काही झाडं लावली आहे पूर्ण ऑर्गॅनिक करते. 200 रुपये किलो आंबा विकते. आपण कधी घेतलं नाही तेवढं. जाएंगे इस पानी के रास्ते से और किरण जाएगा यहाँ से. चलो. तो दोस्तों खेत का तो पूरा दर्शन कर लिया हमने. अभी जा रहे थोड़ी सी माहिती वाहिती सुनते हैं उनकी क्या बता दे तो. और किरण ने जाम चोर दिए 2 तो अभी खाएंगे. ठीक हमें तो मिला है भाई ये वाला तो चलो लगड़ती इसको. तो दोस्तों फुटाने सर जहाँ रहे थे उनका आपको घर दिखाते हैं. रुको. यहाँ पे जेवने का कार्यक्रम है. हे मस्त आहे. इथे इथे डबल मधलं बडे पण ते कांद्यासाठी मस्त आहे. स्टोरसाठी स्टोर रूम. कांद्याच्या ठिकाणी खिडक्या विडक्या आहे. तयार करून देते म्हणून का त्याला विचारता. विचार ना. ते काय फिक्स रेट करून खेळायचं. रेट काय देणार थंड करा. हा कारण याच्यात अर्धा कच्चा माल खूप जास्त होता आणि ते खूप गरम झालं असतं म्हणून ते तसेच ठेवले आहे. तर याच्यावर आता आपण स्प्रिंकलर लावू. थोडं लहानवाले जे मायक्रो स्प्रिंकलर होते ना ते मायक्रो स्प्रिंकलर लावून देऊ इथं. हे सगळं इथं पाणी देऊन यायला पहिले आपण थंड करू आणि मग इथं कॅन्डल सुरू. तर याचं हे आपलं नियोजन जे आहे हे आपलं जून महिन्यापर्यंत खत निघालं पाहिजे त्या हिशोबाने आपण हे केलं आहे. आता ठिंबक वगैरे टाकायला मायक्रो स्प्रिंकलर कारण ठिंबक वर टाकल्यानंतर ते पूर्ण असं इथंच ओलं होते. मायक्रो स्प्रिंकलर टाकले तर थोडं जास्त जागा मिळते म्हणून मायक्रो स्प्रिंकलर टाकले आपण. पाणी चांगलं ते सगळं इथं प्लास्टिक वगैरे आहे ते सगळं साफ करून घेऊ आणि मायक्रो स्प्रिंकलर टाकून इथं आपल्याकडे युटिलस युजिनी नावाची जात आहे तर ते जमिनीत पडत नाही. जास्त खोल नाही जात. हां जास्त म्हणजे जमिनीत जातच नाही ते जास्त. ती सगळी वर काळी कचरा आणि शेणच खाते. जे बाहेर भेटते आयसोनिया फुटेडा जे येते ते जमिनीमध्ये जाते. मग ते तुम्हाला काय म्हणतात ते पावसाळ्यात पळून पण जाते. हा पळून जाते. बेड बनवावं लागते किंवा ते टँक राहते हे सगळं त्याच्यासाठी वापरावं लागते. तेवढं काय याच्यामध्ये एक हे आहे की आता खत जे आहे ते खूप हलकं बनते. तर तुम्ही जर विकत असाल तर ते त्याचं तेवढं वजन नाही पकडा. हे आहे ना सोलर आम्ही हीट कंट्रोल करायसाठी सोलरवर ते गरम करायची गरजच नाही कारण आपल्या इथे तसंच गरम होते. म्हणजे जे विचारलं ते तेवढं तिकडे लावा आणि तिथे सगळं तिकडे घाला त्याची गरजच नाही आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट बायोमास तुम्ही जाळा तिकडे आणि तिथून गरम हवा टाका जर तुम्हाला पावसाळ्यातच करायचा आहे तर त्याला इकडून कुठून जरी छिद्र ठेवून आपण तिकडून कापून करून देऊ. करायचं असलं तर ते सेंट्रल कुलिंग कशी सिस्टीम राहते तसं त्या साईडनं आपल्याला करावं लागतं. जर मिरची टाकली पुन्हा कशी उभ्यातली त्याला लागले तर पांढरच होऊन जाते. इथं कसं आहे जसं मिरची टाकलं थोडं पट्टी कलर येईल पण मिरचं बरोबर बिलकुल हिरवच भेटत म्हणजे आपल्याला ड्राय पावडर जरी काढायचं ग्रीनच पावडर निघत. आता त्याला पांढरं पावडर निघते. पांढरा जे काही प्रोडक्ट खूप सारे मिरचीमध्ये ऑर्गॅनिक मिरचीमध्ये फरक असा आहे जमतही नाही झटकी लागत नाही. तो दोस्तों यहाँ पर आप देख सकते हैं मशीन. एक नंबर मशीन है. पता नहीं किसके लिए है तो बढ़िया. अरे रोटा हे रोटा आहे बोरी होत नाही म्हणून
तो दोस्तों यहाँ पर आप देख सकते हैं शेंगा फोड़ने की मशीन. शेंगा टाकून द्यायचे ना असं करत आहे ना. घे पकडे कुठे घराकडे दाणे दाणे खाली. बेसन वगैरे ऑर्गॅनिक गुळ कुठून आणता मग? याच्यासाठी नाही आणत रे बा organic. नाही ते त्याच्या कल्चरसाठी. हा कर गरम करून घ्यायचा गरम चालला जाते आणि मग टाकायचा खाली टाकलं. हे ऑर्गॅनिक गुळ आहे ना आहे वर्ध्यामध्ये बनवणारे आपले त्याच्याजवळून आणतो. नाही रे हाय हे नाही आणलं काय आणून आला खेळून राहिला आपल्याकडे घे आहे, सयद आहे आणि आता गांडूळ खत आहे. दादाकडून काही टिप्स द्या मार्केटिंगच्या. दादांना ते प्लॅन सांगा. दादा यांनी एक आपण कंपनी तयार केली म्हणजे ती आम्ही एक मित्र आहे आणि त्याच्यावर गीर गाईचं तूप, गांडूळ खत आणि सहज हे सध्या 3 गोष्टी प्राथमिक पहिले सध्या विक्री चालू आहे. त्यासाठी गुगलवर एक वेबसाईट पण त्यांनी तयार केली आणि कंपनी पण रजिस्ट्रेशन केली. काय पाहिजे त्या गोष्टीला मागणी येण्यासाठी यायला पाहिजे टिप्स. आणि अजून एक गोष्ट आहे सर का आपण जे तुम्ही आता प्रोडक्ट बनवून राहिले जसं एक तसे नका काढू एवढे एक निवडू नका. ते शेणासाठी टाका मरून जाते घरी जायपर्यंत खायला लागणं जाईल काही सुद्धा आपले शेणासहित करून म्हणजे आता हे गांडूळ आहे ना जसं गांडूळ असा शेणासहित शेण टाका जास्त थोडं बहुत पण हे टाका ना मरून फिल्म आहे इथंच या शिवारात आपण ते शूट केली. त्याची इन्फॉर्मेशन सगळी यांच्या वडिलांनी आपल्याला दिली. त्यानंतर यांचे बंधू आहेत चिन्मय फुटाणे त्यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपण शिकलो. पाणी फाउंडेशन काही पहिले काही विद्वान नव्हतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण शिकत गेलो बदल करत गेलो त्यातूनच पुढे गेलो. आता आपण शेतीवर काम करतोय तेव्हा आपण या बऱ्यापैकी या गोष्टी शिकतोय नव्यानं. सेंद्रिय शेतीकडे विचार करतोय किंवा वेगळ्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. आता संत्र्याची शेतीशाळा सुरू झाली तुम्ही म्हणता बरोबर. पण संत्रा शेतीशाळेचे 500-550 फोटो शेतीशाळेत म्हणजे मोहिते सर जवळ आहे ते सगळे विनोदाचे आहे. हे ना सगळे पाठवलेले आहेत इथे म्हणजे आपण आता शेतीशाळेत पुढं पाहणार आहोत. ठीक आहे तर अशा पद्धतीने सगळं आहे. तर आपण दादांना 3 टाळ्या 3 फुलं देऊया. स्वागत. फुले 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 फुले. खूप खूप धन्यवाद. एक काळजी घे जा की घरी गेल्यावर स्वतःच्या डायरीवर लिही जा की इथून काय काय शिकले. म्हणजे उद्या जेव्हा प्रगतशील शेतकरी भेट भरसाल 2.5 गुण येईल पण ज्यावेळेस प्रश्न विचाराल मग तुम्ही तिथे गेले होते फुटांना शेतात काय शिकले त्यासाठी आधी लिहून ठेव जा. तो दोस्तों यहाँ पर चालू है गांडू यहाँ पर जमा करना और किरण है यहाँ पर. तो भाई देखो बाया कैसे भिड़िया है गांडू को जमा करने के लिए. असा किरा शुभम तुम्ही काढलं आणि डबल वापस नाही गेलं ना चित्रातून ते नाही गेलं पायऱ्या. ठीक आहे मिळते म्हटलं. हो मैत्री करते गाडी आहे आपली का. तो दोस्तों पूरा घूम लिया हमने और पूरा देख लिया है कैसे क्या होती है ऑर्गेनिक खेती. तो अब निकलते हैं घर के लिए. अगर आपको व्लॉग अच्छा लगा तो वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब ज़रूर कर देना. मिलते जल्दी नेक्स्ट व्लॉग में. तब तक के लिए बाय.